तुमचा 12वा खेळाडू जर आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये तर तुम्हाला 2 रनची पेनल्टी अगोदरच या ठिकाणी अनाउन्स केलं जाते मित्रांनो. काटेकोर नियमावली आहे. तदनंतर दिलेल्या वेळेच्या 15 मिनिटं अगोदर तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि प्रत्येक संघातील 15 खेळाडू आहेत आणि प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला अल्टरनेटिव्ह एक खेळाडू खेळवायचा आहे. याकडे देखील लक्ष असू द्या. या ठिकाणी आमच्या स्कोरर आहेत ते तुमचं नक्कीच या ठिकाणी त्याचं काटेकोर पालन केलं जाणार. प्रत्येक खेळाडू आहेत अल्टरनेटिव्ह करायचे आहेत. 15 खेळाडूंना आपल्याला चान्स द्यायचे या ठिकाणी आणि त्या पद्धतीने अल्टरनेट केलं जाणार आहे. आणखी एक नियम आहे सर, जर पाहिलं गेलं तर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर होणार आहे आणि सुपर ओव्हर जर टाय झाली तर बॉल आउट आहे आणि बॉल आउट देखील जर टाय झाला तर टॉस आहे आणि फ्रेश टॉस असणार आहे. याकडे देखील लक्ष असू द्या. ओव्हर टू मर्डेकर सर. तर आजच्या समालोचनाला सुरुवात करतो. गणरायाचं स्मरण करतो. अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. क्या होती है स्वतंत्रता, क्या होता है स्वराज्य, महाराष्ट्र के सभी मराठाओं को सिखाया छत्रपती श्री शिवाजी महाराज ने. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवालयासमोर अनेक मावळ्यांनी आपल्या ध्येयाच्या दीपमाळा तेवत ठेवल्या होत्या. महाराजांना महादेव म्हणून आपल्या प्राणांची दिलवसळ त्यांच्या उजळीत अर्पण केली होती. एका हातात निकारे तर दुसऱ्या हातात फुलं उमलत होती. स्वराज्यासाठी जन्माला आलेली वेडी माणसं राजांना विचार होती की सांगा राजा घरादारावरती काय ठेवायचं आणि संसारावरती काय ठेवायचं. अशा वीर मावळ्यांना मातृभूमीच्या वतीने मानाचा मुजरा. अरे घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेट रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वन वैभव पाहण्यासाठी घेऊन जातो. KSK प्रीमियर लीग 2022 या क्रीडा नगरीमध्ये मी निलेश मर्डेकर आपलं पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पहिलाच बॉल रिच केला बॉलर गोलंदाजी मार्गवरती हेमंत शिंदे अर्थात जम्बो सरांनी पहिला बॉल हाताळला या स्पर्धेचा आणि पंचांनी बोट उचलले. अगदी पहिला फलंदाज कोसळलाय. टीम शिवनेरी 11 ला धक्का क्रमांक 1 लागलाय. बॅट्समन विशाल जाधव माघारी जातील. धक्का क्रमांक 1 टीम शिवनेरी 11 ला. चला पंचांचा निर्णय असेल. नो आर्ग्युमेंट आहे. ओके नक्कीच आम्ही तुमच्या सूचनांचं पालन करू. अगदी पहिला बॉल होता. बॅट चेंज लागली होती आणि पहिला फलंदाज बॅट्समन माघारी चाललेत. विशाल जाधव अगदी पहिल्या बॉलवरती पहिली विकेट जम्बो सरांनी घेतली. आणि जर आपण चर्चा केली 2018 ला पहिला बॉल KSK प्रीमियर लीगचा जर कोणी हाताळला तर सुशांत मोरे हरचंदी या गावच्या खेळाडूने पहिला बॉल 2018 ला हाताळला. तदनंतर आपण पाहिलं पहिला बॉल जर कोणी फेस केला होता तर अजय शेलार कुट्रोशी याने पहिला बॉल 2018 ला फेस केला. या मॅच मध्ये 2022 ला पहिला बॉल फेस केला विशाल जाधव आणि त्यांची विकेट मिळवली. आणि 2018 ला पहिली विकेट जर कोणी मिळवली असेल तर बॉलर अक्षयने पहिली विकेट 2018 ला मिळवली. आणि 2022 ला पहिली विकेट जर कोणी मिळवली तर बॉलर जम्बो सरांनी पहिली विकेट मिळवली आहे. तर जम्बो सर तयार होतील. अगदी बॉल क्रमांक 2 मध्ये क्रमांक 3 वरती त्यांचं प्राचारण केलंय मनोज मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 वरती. फुलर लेनचा बॉल उजव्या स्टी बाहेर आणि पंचांनी बोर्ड उचललंय. लागोपाठचा दुसरा फलंदाज टीम शिवनेरीला धक्का क्रमांक 2. लागोपाठचे 2 फलंदाज माघारी. अगदी जड पावलांनी माघारी जातील. थँक्यू डीसे. आता मात्र हॅट्रिकच्या उंबरट्यावरती बॉलर जम्बो सर असतील. ज्यावेळेस आम्ही जम्बो सरांबद्दल चर्चा करतोय वय वर्ष 52 आहे. अगदी 2018 ला आपण पाहिलं तर त्यांचं वय वर्ष 48 होतं. आता मात्र 2022 मध्ये ते 52 वर्षाचे झालेत. आणि 52 वर्षाचे जरी झाले असले तरी मात्र बोटांची जादू त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवली. अगदी लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 फलंदाजांना माघारी पाठवलंय. टीम शिवनेरी 11 चे 2 फलंदाज माघारी गेलेत. अगदी पहिल्या क्रमांकाचा बॅट्समन आहेत. तदनंतर तृतीय क्रमांकाचे बॅट्समन माघारी गेलेत. दोन्ही देखील बॅट्समन कॅच आउट झालेत. आणि ज्यावरती आपण चर्चा करतोय की या स्पर्धेची पहिली हॅट्रिक होणार का 2022 ची. IPL म्हटलं तर पहिली हॅट्रिक
मखय अंठिनी लक्ष्मीपती बालाजी यांच्या नावावरती लिहिली गेली 2008 ला. टीम इंडिया म्हटलं तर चेतन शर्मा यांच्या नावावरती पहिली हॅट्रिक. आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हटलं तर जलालुद्दीन पाकिस्तान यांच्या नावावरती पहिली हॅट्रिक नोंदवली गेली. 2022 सीझन क्रमांक 3 ची पहिली हॅट्रिक या स्पर्धेच्या माध्यमातून होईल की नाही होईल सांगणारा बॉल गोलंदाजी मार्गवरती जंबो सर, वय वर्ष 52. सचिन मोरे स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सज्ज झाले. मॅन फ्रॉम हातलोड सचिन मोरे आणि नॉन स्ट्रायकर एंडला सचिन चव्हाण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर एका बाजूला जंबो सर मॅन फ्रॉम रुळे हॅट्रिकचा बॉल घेऊन सीझन क्रमांक 3 मध्ये. हॅट्रिकच्या बॉलला फक्त सन्मान दिलाय. मिड ऑन आले, फेक करतील. धाव घेण्याचा प्रयत्न केला, जोखीम घेतली होती सचिन यांनी. अगदी कॉल दिला परंतु सचिन चव्हाण यांनी तो कॉल नाकारला. जोखीम घेतली होती, कुठेतरी जोखीम महागडी ठरू शकली असती, परंतु जो हॅट्रिकचा बॉल आहे त्याला चांगल्या प्रकारे सन्मान दिलाय. 3 बॉलची सांगता झाली, अजून एकही धाव फलकावरती लागलेली नाही. पहिल्या सत्राचा श्री गणेशा करू दिलेला नाही बॉलर जंबो सरांनी. पॉवर प्ले क्रमांक 1 प्रगतीपथावरती आहे. फिल्डिंगचे निर्बंध आहेत. अगदी 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर बघायला मिळतील. बॉलर तयार. जंबो सर गोलंदाजी मार्गवरतून निघतील. या गोलंदाजीच्या रनवेवरतून धावतील. शपलवून खेळण्याचा प्रयत्न, दाद मागितले पण सगळे थोडस ज्यार्थी याही बॉलवरती अपील. आणि तिसरा फलंदाज इथे मात्र कोसळलाय. टीम शिवनेरी 11 ला लागलाय धक्का क्रमांक 3. विकेट गिरतावा, संगीत बजतावा. तर मैदानाच्या दिशेने जाऊया. 3 फलंदाज एका पाठोपाठ एक कोसळलेत. आणि ज्यावरती आपण चर्चा करतोय की सुरुवातीचे बॅट्समन अगदी 4 बॉलमध्ये 3 फलंदाज माघारी पाठवण्यामध्ये यश मिळालंय जंबो सरांना. ज्यावरती त्यांची गोलंदाजी आहे. अक्षरशः अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या आपल्या बॉलिंगच्या माध्यमातून. अगदी माथेरानपासून असेल, मुंबई उपनगराचं क्रिकेट असेल, तदनंतर नवी मुंबईचं क्रिकेट असेल, तदनंतर महाबळेश्वरचं एक गाव अकराचं क्रिकेट असेल, या असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी क्रिकेट अनेक स्पर्धा गाजवल्यात. आज मात्र या प्रीमियर लीगमध्ये त्यांची वर्णी लागली. या वेदांत 11 टीम मध्ये अगदी सुरुवातीचं षटक ते हाताळत आहेत आणि 3 फलंदाजांना 4 बॉलमध्ये माघारी पाठवण्यामध्ये यश. तर इथे मात्र बॅट्समन क्रमांक 5 वरती शंकर सन्मान दिलाय. अगदी क्षेत्ररक्षक पॉइंट मधून येतील. कव्हर त्याला बॅकअप देत आहे. शॉर्ट कव्हर फेक केली जाईल. पहिल्या सत्राचा श्री गणेश केलाय. अगदी 1 धाव फलकावरती आले, ते देखील 5 बॉलच्या पाठीमागे. फक्त 1 धाव बनवली आहे टीम शिवनेरी 11 ने. म्हणजे कुठेतरी लागोपाठचे जे 3 धक्के आहेत ते महत्वपूर्ण राहिले या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. आणि ज्यावेळेस जंबो सरांबद्दल आपण चर्चा करतो की अजूनही चमक कमी झालेली नाही. आणि क्रिकेटमध्ये वयाला आणि उंचीला आणि वजनाला कधीही महत्व दिलं जात नाही. तो खेळ आहे क्रिकेट. आता मात्र डावखुरा बॅट्समन सज्ज होतील. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन सचिन चव्हाण अगदी क्रमांक 2 वरती आघाडीला आलेले प्रारंभिक जोडीमधले बॅट्समन आहेत, ते सज्ज होतील. यांच्यावरती मदार असेल या टीम शिवनेरी 11 ची. सन्मान देण्याचा प्रयत्न, दाद मागितली, तिन्ही यष्ट्यांच्या समोर पकडण्याचा प्रयत्न आहे. काय बॉलिंग आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल ऑफ ब्रेक केला जंबो सरांनी. पॅडला जाऊन भेदला. एका ओव्हरचा खेळ संपलाय. एका ओव्हरच्या अंती टीम शिवनेरी 11 जाऊन पोहोचली आहे. अगदी 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 धाव फलकावरती आले. आणि या स्पर्धेमध्ये पर्पल आणि ऑरेंज कॅपची देखील रेस आहे. आपण येणाऱ्या काळामध्ये त्याचीही चर्चा करू की पर्पल कॅप मॅचेस जशा पुढे जातील तसं मात्र ती कॅप कोणत्या खेळाडूच्या डोक्यावरती तुम्हाला बघायला मिळेल ही एक उत्कंठा असेल या स्पर्धेमध्ये. ओव्हर नंबर 1 संपली. आता मात्र मदर असेल ओव्हर नंबर 2 मध्ये. जो प्रेशर डेव्हलप केलाय जंबो सरांनी, अगदी तो प्रेशर तुम्हाला ओव्हर नंबर 2 मध्ये, तोच प्रेशर कोण पुढे घेऊन जाईल. चला स्पीडअप घ्या, वेळ नाही घ्यायचं दोन्ही टीम्स, कारण आज आपण खूप लेट सुरुवात केली. उद्घाटन सोहळा जर आपण पाहिला तर अगदी आपण 9 वाजता उद्घाटन सोहळा घेणार होतो, परंतु कुठेतरी 1 ते 1.5 तास उशीर झालाय. त्यामुळे आपण स्पीडअप घ्या, कारण 8 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये.
म्हणून वेळेचं निर्बंध आहे, आपण मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. वेळ नका घेऊ. नक्कीच जर कुशल मुवमेंट असेल ना मॅचची, तुम्ही वेळ नक्कीच घ्या. तर ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीच्या रनवे वरती तुम्हाला बघायला मिळतील पॉवर एक कंपल्सरी पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले. त्यानंतर मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमने ठरवायचं आहे की द्वितीय की तृतीय की चतुर्थ ओव्हरमध्ये तुम्हाला पॉवर प्ले घ्यायचा आहे. त्याची घोषणा तुम्ही पंचाकडे करू शकता. ही मुभा बॅटिंग करणाऱ्या टीमला आहे की तुमचा तो पॉवर प्ले असेल, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग पॉवर प्ले हा कंपल्सरी आहे. म्हणजे बॅटिंग करणारी टीम तुम्हाला मुभा आहे, तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या ओव्हरमध्ये तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकता. तुमच्या इच्छेप्रमाणे तो पॉवर प्ले तुम्ही अंमलात आणू शकता. ही सूचना असेल येणाऱ्या प्रत्येक टीमसाठी आणि खेळाडूंसाठी. तर स्पर्धा खूप चांगली रंगली आहे. अगदी 2 वर्षाची उत्कंठा संपली आहे. गतवर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं, परंतु कोरोनाचे कडक निर्बंध लागले गेले आणि त्यामुळे अनेक स्पर्धा आपण पाहिलं की अगदी एप्रिल, मार्च आणि मे मध्ये कॅन्सल झाल्या. परंतु तदनंतर पावसाळी सीझन सुरू झाला. परंतु ज्या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा होत्या त्या मात्र होऊ शकल्या नाही. परंतु ती उत्कंठा या 2 वर्षाची संपली आहे आणि ती स्पर्धा आपल्या भेटीला आली. ज्या स्पर्धेचं टायटल आहे कोयना सौशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर आयोजित KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग सीझन क्रमांक 3 डे क्रमांक 1 आपल्या समोर आहे. चला मॅच सुरू करा. तर गोलंदाजी मार्ग वरती रनवे वरती विकास वाळणेकर गोलंदाजी मार्ग वरती. तर पहिलाच बॉल तुम्हाला डॉट बॉल बघायला मिळतोय. अगदी एक धाव फलकावरती आहे. उजव्या बाहेरचा बॉल, पहिला स्क्वेअर मारा, पहिला खराब मारा तुम्हाला या स्पर्धेचा बघायला मिळतोय. विकास वाळणेकर गोलंदाजी मार्ग वरती आहेत आणि स्वतः संघनायक आहेत वेदांत 11चे. त्यांनी ही जबाबदारी ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्या खांद्यावरती घेतली आहे. तर खुलं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळेल. खुलं टप्प्याचा बॉल अगदी समोरच्या बाजूला लॉंग ऑफला धाडलाय. क्षेत्ररक्षक आहे तो आहेत, फेक केली जाईल. पॉवर प्ले क्रमांक 1 संपला. आता मात्र तुम्हाला खुलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. परंतु चर्चा अशी रंगली जाते की शिवनेरी 11 बॅटिंग पॉवर प्ले कोणत्या ओव्हरमध्ये घेणार. खुलं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते. अगदी पॉवर प्ले कन्सेप्ट जर आपण पाहिला तर पहिल्यांदा क्रिकेटमध्ये पॉवर प्ले कन्सेप्ट नव्हता, परंतु 1996 आणि 2005 मध्ये याचं चांगलं अवलंबन आंतरराष्ट्रीय क्रिकेटने केलं गेलं. आणि तदनंतर जर आपण पाहिलं बॅटिंग पॉवर प्ले आला, बॉलिंग पॉवर प्ले आला. तदनंतर सुरुवातीच्या 5 ओव्हर, 10 ओव्हर, 15 ओव्हर अगदी तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले 45 ओव्हरमध्ये घेऊ शकत होता. असं क्रिकेटमध्ये बरेचसे नियम फेरबदल केले गेले. बॉलर विकास वाळणेकर तयार. सचिन चव्हाणनी बॉल पाठवून दिलाय. पहिला ब्लास्ट, पहिला षटकार सर KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग सीझन क्रमांक 3 चा मारला असेल. नाव आहे सचिन चव्हाण. केले गेले. बॉलर विकास वाळणेकर तयार. सचिन चव्हाणनी बॉल पाठवून दिलाय. पहिला ब्लास्ट. थँक्यू डीसे. सचिन चव्हाण दाबे मोहन गावचे खेळाडू यांनी पहिला षटकार मारलाय. 2018 ला KSK प्रीमियर लीगचा षटकार जर कोणी मारला असेल तर मॅन फ्रॉम कुट्रोशी अजय शेलार अगेन्स्ट जंबो सरांविरुद्ध पहिला षटकार 2008 ला KSK प्रीमियर लीगचा लागला गेला होता. IPL म्हटलं तर 2008 ला पहिला षटकार जर कुणी मारला असेल तर ब्रॅडम मॅकलम अगेन्स्ट झहीर खान पहिला षटकार. स्ट्रोक चांगला आहे. अगदी उजव्या बाहेरचा फुल टॉस बॉल गॅदर केलाय, पकडली कॅच. धक्का क्रमांक टीम शिवनेरी 11 ला चौथा लागलाय. सचिन चव्हाण दाबे मोहन बॅट्समन माघारी. अगेन्स्ट झहीर खान पहिला षटकार. स्ट्रोक चांगला आहे. अगदी उजव्या बाहेरचा फुल टॉस बॉल गॅदर केलाय, पकड. थँक्यू. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन येतील. संदीप कदम मैदानाच्या आतमध्ये, गोगवे गावचे. तर विनंती असेल दोन्ही टीम्स आपण एक सूचनेकडे लक्ष द्या. आपले 12th पण आमच्या पाठीमागे आहेत, परंतु 13वा खेळाडू आमच्यापर्यंत पाठवा. आयोजक समितीचा हा कॉल आहे.
आता मात्र हा दुसरा खरा बॉल या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. व्हाईट बॉल आणि स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन शंकर आहेत. आता मात्र या मिडल ऑर्डर वरती संपूर्ण दारोमदार असेल. प्रथम बॅटिंग करते टीम शिवनेरी 11. त्यांचा प्रयत्न आहे, त्यांची बाईट जर आपण ऐकली असेल टॉस हारल्यानंतर. बॅटची कडा आहे, अगदी क्षेत्ररक्षक बॉलचा पाठपुरा करतील अगदी खरा सर्कलमध्ये, परंतु एक धाव येते. त्यांनी इच्छा दर्शवली की आम्ही 70 पर्यंत मजल मारू, परंतु जे टार्गेट 70 धावांचं आहे कुठेतरी 50-60 पर्यंत मजल मारणं खूप महत्वपूर्ण राहील. कारण या खेळपट्टीवरती पहिली मॅच रंगते, म्हणजे कुठला स्कोर तुम्हाला विजयाची गॅरंटी देईल हे सांगणं कठीण आहे. उजव्यास्टी बाहेर बॉल, पुन्हा पंच वळले. पंचांना खूप सारी कसरत करावी लागते. हा आणखी एक वाईट बॉल येतोय. धावफलकावरती आम्ही याही नंतर जाऊ. ओव्हर नंबर 2 मध्ये 12 धावा धावफलकावरती लागल्यात, परंतु या स्पर्धेचा पहिला चौकार अजूनही लागलेला नाही. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आहेत आणि पहिला चौकाराची आपण चर्चा करतोय. तो पहिला चौकार लागलाय. थँक्यू. 16 धावा धावफलकावरती 2 षटकाच्या अंती बॅट्समन संदीप यांनी हा चौकार खेळलाय. मित्रांनो, हा पहिला चौकार KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2022 चा लागलाय. 2008 ला पहिला चौकार जर कोणी मारला असेल तर ब्रॅडम मॅकलमने झहीर खानलाच हा षटकार मारला. हाच योगायोग आहे. 2008 ला पहिला षटकार मी चर्चा केली. पहिला षटकार अजय शेलार कुट्रोशी, पहिला चौकार अजय शेलार कुट्रोशी, तो देखील अगेन्स्ट जंबो सर. हा योगायोग 2018 आणि 2008 चा आहे. अगदी चौकार षटकार जर 2008 ला पहिल्यांदा कुणाला लागले, कुणाच्या गोलंदाजीवरती लागले, तर ते झहीर खानच्या गोलंदाजीवरती लागले. आणि 2018 ला पहिला चौकार आणि पहिला षटकार जर कोणाच्या गोलंदाजीवरती लागला तर जंबो सरांच्या गोलंदाजीवरती लागला. आणि त्याच जंबो सरांनी 2022 मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 3 फलंदाजांना माघारी पाठवलं. हे क्रिकेट आहे. तर साई लीला एंटरप्राइजेस आदरणीय राजेशजी सकपाळ लाखवड यांच्या माध्यमातून प्रत्येक टीमसाठी कॅप अवेलेबल झाले. धन्यवाद. आपलं एक चांगलं सहकार्य या KSK महाबळेश्वर प्रीमियर लीगला लाभलंय. तर ओव्हर नंबर 3 मध्ये आपण जाऊया. 16 धावा धावफलकावरती असताना ओव्हर नंबर 3 मध्ये आता मात्र बोलवलंय गोलंदाजीच्या रनवे वरती आशिष जाधव, मॅन फ्रॉम घोडे पारूट, गोलंदाजी मार्गवरती सज्ज. ओव्हर नंबर 3 मध्ये स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन शंकर आहेत. अगदी ओव्हर नंबर 3 मध्ये आता मात्र ते समाचार घेतील इथून पुढे कशा प्रकारे डाव सावरतील पाहणं उत्सुकेचं असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या बॉलला टाइम प्रॉपर नाही, परंतु लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहेत, ते जाऊन बॉल अडवतील, फेक करतील. तोपर्यंत 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीत या बॉलवरती. परंतु मॅचला कशा प्रकारे कलाटणी मिळेल, पहिली इनिंग कशा प्रकारे सजवतील शिवनेरी 11. अगदी शिवनेरी 11 जो टीमचं जे टायटल आहे याच्याबद्दल नक्कीच आपण चर्चा करूया. बॉल हवेत आहे. एलिव्हेशन खूप बघायला मिळते, परंतु ताळमेळ चुकला आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, गलफानपणाला थारा नाही. इथे मात्र कॅच सुटले. या झेल किती महत्वपूर्ण असतात ज्याच्याबद्दल आम्ही चर्चा करतो की या झेल तुमच्या पराभवाच्या कारण ठरतात. कारण झेल सुटतो त्याच्यावरती धावाही मिळतात, म्हणजे कुठेतरी हा बोनस पॉईंट असतो प्रतिस्पर्धी टीमचा. तो मात्र बोनस पॉईंट तुम्हाला बघायला मिळाला. ताळमेळ चुकला कॅच घेताना. गौरव जाधव चुकले फिल्डिंग करताना. आय कोऑर्डिनेशन, कंट्रोल, बॅलन्स कॅच घेताना खूप महत्वपूर्ण आहेत या गोष्टी, परंतु त्याचा कुठेतरी अभाव जाणवला आणि ती कॅच सुटली. बॉलर तयार आशिष जाधव, मॅन फ्रॉम घोडे पारूट. आवाज चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. वाईड डिश लॉंग ऑनला पकडली, मात्र कॅच होणार नाही कोणती चुकी. धक्का आणखी एक टीम शिवनेरी 11 ला. बॉलर तयार आशिष जाधव, मॅन फ्रॉम घोडे पारूट. आवाज चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. वाईड डिश लॉंग ऑनला
तर मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन तुम्हाला प्रस्थान करताना दिसतील. बॅट्समन विशाल माने मैदानाच्या आतमध्ये, प्राचारण केलं यांचं आता मात्र शिवनेरी 11च्या माध्यमातून 7व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये जातील. अगदी मॅच रंगली आहे. वेदांत 11 अगेन्स्ट शिवनेरी 11 ही पहिली मॅच या सीझन क्रमांक 3 आणि डे क्रमांक 1 मध्ये रंगली आहे. आणि जिथे मात्र गोलंदाजी मार्गवरती तुम्ही आशिष जाधव यांना बघताय, परंतु गौरव यांनी ती चूक सुधारली, कॅच पकडली आहे. बॉल हवेत उचललाय, क्षेत्ररक्षक गौरवच्या डोक्यावरतून बॉलला पाठवून दिलाय. हाय हँडसम टोलेजंग षटकार साधावा. परंतु गौरव यांनी ती चूक सुधारली, कॅच पकडली. बॉल हवेत उचललाय, क्षेत्ररक्षक गौरवच्या डोक्यावरतून बॉलला पाठवून दिलाय. थँक्यू. संदीप यांच्या बॅटमधून हा षटकार आला. याची गरज होती टीम शिवनेरी 11ला, कारण कुठेतरी प्रथम बॅटिंग करताना थोडीशी बॅकफूट वरती होती. आता मात्र फ्रंट फूट वरती आणण्याचं काम बॅट्समन संदीप यांनी केलंय. या षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. अगदी खरं धावफलक जाऊन पोहोचलंय. सव्वीस धावा धावफलकावरती लागल्या. आणि मित्रांनो, ज्या ज्या वेळेस 26 धावा धावफलकावरती आल्या त्या वेळेस 26 आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेत काय सांगितलं गेलं? फुल टॉसला क्रिकेटमध्ये कधीही माफी नसते. फुल टॉस बॉलचा घेतलेला खरपूस समाचार येतोय. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. 26 आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेत काय सांगितलं गेलं? फुल टॉसला क्रिकेटमध्ये कधीही माफी नसते. फुल टॉस बॉलचा घेतलेला खरपूस समाचार. थँक्यू. तर इथे मात्र नक्कीच ज्यार्थी आपण चर्चा करतोय की तुम्ही रनआउट आणि बीमरसाठी रिव्ह्यू तुमच्यासाठी दिला गेलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि तिसरे पंच आज मात्र पाहणी करतील जो बीमर साठी जो डिसिजन आहे. आणि ज्या ज्या वेळेस आम्ही डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम बद्दल चर्चा करतो, 2008ला हा कॉन्सेप्ट आला क्रिकेटमध्ये. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर त्याचं अवलंबन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये केलं गेलेलं आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम, ज्याला आपण संबोधतो DRS, त्याचा उपयोग इथे मात्र घेतला जाईल. आमचे मैदानातील पंचांनी हा डिसिजन पाठवला आहे आमच्या तिसऱ्या पंचांकडे. फेअर डिलिव्हरी आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय की फेअर डिलिव्हरी आहे. अगदी फुलटॉस बॉल, स्लोअर वन बॉल टाकण्याचा प्रयत्न अगदी केला खरा, परंतु फुलटॉस बनवून त्याला खेळला. संदीप यांच्या बॅटमधून हा आणखी एक षटकार आलाय. शेवटचा बॉल आशिष जाधव, मॅन फ्रॉम घोडे पारूट, गावचे खेळाडू निघतील या गोलंदाजीच्या रनवेवरतून. उजव्या एसटी बाहेरचा बॉल. आता मात्र डॉट बॉलची सांगता झाली आहे. शेवटच्या बॉलवरती पुनरागमन चांगलं केलं. ओव्हर नंबर 3 इथे मात्र संपुष्टात येते. 3 ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलंय 32 या आकड्यावरती. तर ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल, कारण 3 ओव्हरच्या नंतर आपण टाइम आउट देणार आहोत दोन्ही टीम्सला. आता मात्र ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाते. आता मात्र नक्कीच आमचे खेळाडू घेऊन चालेत, परंतु येणाऱ्या वेळेमध्ये आम्ही ती व्हॅन मागवली आहे, ती गाडी मागवली आहे, जिथे मात्र ती मैदानाच्या आतमध्ये जाईल. परंतु ब्रेक झाले मैदानाच्या आतमध्ये. स्पर्धा आपण पाहताय कोयना सोशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर आयोजित KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2022. तर टॉससाठी आम्ही आमंत्रित करू. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये एका बाजूला टीम आरजू 11 विपक्ष महाबळेश्वर स्पोर्ट्स ही मॅच आहे. दोन्ही संघांना आपण KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते. KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची
थँक्यू. तर इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करू. एका बाजूला टीम आरजू 11 म्हटलं तर सतीशबाई उतेकर यांचा संघ महाबळेश्वर स्पोर्ट्स आणि आरजू 11 म्हटलं तर अमित कदम यांचा संघ, माफ करा, अमित कदम करंदार आहे टीम आरजू 11ची आणि महाबळेश्वर स्पोर्ट्सचे सिद्धेश सपकाळ यांच्यामध्ये हा टॉस होईल. आपण तयार राहायचं आहे. दोन्ही टीम्स आपण तयार राहा टॉससाठी. आणि संघ मालक म्हटलं तर आरजू 11 विकासबाई कदम आणि त्यांच्या अगेन्स्ट सतीशबाई उतेकर ही लढत तुम्हाला बघायला मिळेल. आरजू 11 विपक्ष महाबळेश्वर स्पोर्ट्स ही मॅच आहे. टॉससाठी आम्ही आमंत्रित करू इनिंग ब्रेक मध्ये. अमित कदम अगेन्स्ट सिद्धेश सपकाळ असा टॉस होईल. तर टॉससाठी आपण यायचं आहे. तर बॅटिंग पॉवर प्ले पंचांनी घोषणा केली आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये तुम्हाला हा बॅटिंग पॉवर प्ले बघायला मिळतोय. आता हा बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय अगदी खरा ज्यावरती संदीप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. त्यांनी आतापर्यंत 2 षटकार खेळले. त्यांच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर अगदी 16 धावा आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आल्यात. परंतु स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन विशाल आहेत आणि घोषणा केली आहे की आम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेतोय. गोलंदाजी मार्गवरती वय वर्ष 52 जम्बो गोलंदाजी मार्गवरती पॉवर प्ले क्रमांक 2 अर्थात बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय नंबर 4च्या ओव्हर मध्ये. विशालने अक्रॉस द बॅट लाईनचा विपरीत खेळण्याचा प्रयत्न केला. पाय अगदी जागेवरती रोवलाय परंतु लाईनच्या विपरीत, कारण जम्बो सर म्हटलं तर कॉम्बिनेशन आहे गोलंदाजी मध्ये. ऑफ ब्रेक ब्रेक चांगले करतात, दुसरा चांगला टाकतात. आता मात्र पुन्हा एकदा पायांवरती बॉल अगदी घेतला खरा होता. इष्टरक्षक पाठीमागून आले, बॉलला गॅदर केलं परंतु एक धाव घेतली. जमेची बाजू ही असेल की संदीप आता मात्र स्ट्राईक वरती आलेत. पंचांनी घोषणा केली की ही धाव लेग बाईच्या माध्यमातून आम्ही अंकित करतोय. आता मात्र संदीप कशा प्रकारे इथून पुढचं सूत्र आपल्या हाती घेतील, कारण त्यांनी आतापर्यंत 16 धावांचं योगदान दिलंय. त्याच्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार त्यांनी खेळलाय. म्हणजे चांगल्या फॉर्म मध्ये ते बघायला मिळत आहेत. ही चांगली बाजू टीम शिवनेरी 11 साठी. ही बोटांची जादू आहे. टप्पा पडल्यानंतर नक्कीच बॉल बाहेरच्या बाजूला दिशा बदलतोय. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बॉल वरती नजर बॅट्समनला ठेवणं खूप महत्वाचं आहे, कारण जम्बो सर म्हटलं तर फिंगर रोल करणार. हा चांगला बॉल आहे, पॅडलाईनचा बॉल. त्याला मात्र चांगली दिशा अक्रॉस द बॅट. क्षेत्ररक्षक आले, डीप मिड विकेटचे फेक करतील. एक धाव कंप्लीट होते. 34 धावा धाव फलकावरती आतापर्यंत 34. जम्बो सर गोलंदाजी मार्ग वरती आहेत. विशाल बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला जातील आणि त्यांच्या अगेन्स्ट जम्बो सर निघतील. बॅटिंग पॉवर प्ले तुमच्या समोर आहे. बॅकफूट वरती जाऊन अगदी शॉर्ट कव्हरला हा बॉल खेळून काढलाय. तोपर्यंत एक धाव येईल परंतु एकेरी दुहेरी धावाने तितकंच फरक पडणार नाही टीम वेदांत 11ला, कारण शिवनेरी 11ला हवे आहेत मोठे स्ट्रोक, कारण यानंतरचं शेवटचं षटक हे स्लॉग ओव्हरचं असणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले तुम्ही बघता आणि बॅटिंग पॉवर प्ले मध्ये ज्यावेळेस घोषणा केली त्यावेळेस टीम वेदांत 11ने जम्बो सरांना गोलंदाजी मार्गवरती बोलवलंय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही परंतु उजव्या एसटी बाहेरचा हा बॉल. पंचांनी घोषणा केली की हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव फलकावरती याही बॉलवरती येते. 36 धावा धाव फलकावरती लागल्या. 36 रन्स आहेत आतापर्यंत. क्षेत्ररक्षणाची रचना डीप मिड विकेट आहेत. एक वाईडिश लॉंग ऑन आहे काऊ कॉर्नरच्या लगत. फुल टॉसला चांगली दिशा. क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील की त्यांच्याही आवाक्या बाहेरचा बॉल. हो, त्यांच्याही आवाक्या बाहेरचा बॉल. सीमा रेषा पलीकडे फरार. मिळतील रन्स 4. येतोय चौकार. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा थँक्यू. नक्कीच आपण टायटल सॉन्ग या स्पर्धेचं ऐकताय. डीजे मास्टर शेखर आमच्या समोर जुळले. ज्या वेळेस या मैदानावरती स्पर्धा होतात त्यावेळेस डीजे मास्टर शेखर आमच्या समोर जुळतात. त्यांच्या माध्यमातून हे टायटल सॉन्ग KSK महाबळेश्वर प्रीमियर लीगचं तुम्ही ऐकताय. अगदी खूप मोठं सॉन्ग आहे. 3.5 मिनिटापेक्षा जास्त या सॉन्गचा कालावधी आहे. येणाऱ्या 3 दिवसामध्ये हे संगीत आपण ऐकणार आहोत आणि या संगीताच्या तालावरती आपण ताल धरणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. ओव्हर नंबर 5 मध्ये आपण जाऊया. परंतु 4 ओव्हरच्या अंती धाव फलकावरती धावा लागल्या आतापर्यंत.
40 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे प्रयत्न होता त्यांचा की ज्यावेळेस आम्ही बाईट घेतली 70 आम्ही बनवू, परंतु गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाजीच्या रनवे वरती इथे मात्र या बॉलवरती घडलं काय, व्हाईट बॉल आहे, पंचांनी घोषणा केली आणि बॅट्समन रनआउट आहे. सॅक्रिफाईस करावं लागते आपल्या विकेटचं. ताळमेळ चुकला, कॉर्डिनेशन चुकलं, विकेटचा दुजोरा टीम वेदांत 11 ला मिळालाय. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा थँक्यू. संदीप यांनी 19 धावांचं योगदान दिलंय. आता मात्र माघारी चाललेत. तर यानंतर आम्ही टॉस अनाऊन्स करतोय. टॉस साठी यायचं आहे. सिद्धेश सपकाळ अगेन्स्ट अमित कदम हा टॉस आहे. हा बॉल जर आपण पाहिला अगदी डाव्या यष्टीचा हा बॉल होता, त्याला मात्र सन्मान दिलाय, परंतु देण्याचा प्रयत्न फसला. लेग बायच्या माध्यमातून ही धाव आहे. टॉस साठी आम्ही पुन्हा एकदा आमंत्रित करू. अर्जू 11 अगेन्स्ट महाबळेश्वर स्पोर्ट्स आपण यायचं आहे. एका बाजूला संघ मालक विकासभाई कदम, तर दुसऱ्या बाजूला सतीशभाई उतेकर अशी मॅच तुम्हाला बघायला मिळेल. यानंतर त्याचा आम्ही टॉस करू इनिंग ब्रेक मध्ये. चला लगेच या. इथे मात्र क्षेत्ररक्षक आले डीप वरतून, फेक करतील. दुसऱ्या धावेची संभावना आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. 2 धावा याही बॉलवरती कंप्लीट झाल्या. स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि स्लॉग ओव्हरच्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल टीम शिवनेरी 11 ला. कारण जर तुम्ही याच ओव्हरमध्ये बॅटिंग करता, कारण पहिल्या इनिंगमध्ये तुम्हाला काय करायचंय, तर मात्र ही शेवटची वेळ आहे आणि या पहिल्या इनिंगमध्ये तुम्हाला धावांचा डोंगर उभा करायचा आहे. तर येणाऱ्या बॉलचा चांगला समाचार तुम्हाला घ्यावा लागेल. कारण ज्या वेळेस आम्ही अशी चर्चा करतो की तुमच्या खिशामध्ये पैसे असतील तरच तुम्ही ते पैसे खर्च करू शकता. म्हणजे धावा तुमच्याकडे असतील तर मात्र तुम्ही दुसऱ्या इनिंगमध्ये त्या खर्च करू शकता. अगदी समोरच्या बाजूला स्ट्रोक खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांनी झडप घातली, झडप चुकीची, ताळमेळ चुकला. मिळतील धावा 4, दुसरा मिळतोय 4 धावेंचा. सुदैव मी म्हणेन बॅट्समनचं, दुर्दैव मी म्हणेन गोलंदाजाचं, कारण गोलंदाजाला साथ लाभली नाही ती या 2 क्षेत्ररक्षकांची. अगदी जर तुम्ही पाहिलं अगदी सावकाश बॉलवरती आले. एखादा खेळाडू झडप घालू शकला असा. कॉलिंग खूप महत्वाचं होतं क्रिकेटमध्ये, कॉलिंग खूप महत्वाचं आहे. बॉलर तयार, नितीन निघतील. अकूट टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक आहेत डीप स्क्वेअर लेगला, ते फेक करतील. हा चौकार खूप महत्वपूर्ण राहिला टीम शिवनेरी 11 साठी, कारण धावसंख्येला चांगला आकार आला या चौकाराने. 59 धावा धावफलकावरती आहेत आणि नक्कीच त्यांनी बाईट दिली होती की आम्ही 70 धावा बनवू. अगदी त्याच दिशेने त्यांची बॅटिंग चालली आहे. शपल लावून खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या बाजूला लॉंग स्टॉपला बॉल ट्रॅव्हल झालाय. बॉलने चिरले सीमा रेषा, तलवारीच्या धारेने मिळतील धावा 4. येतोय आणखी एक चौकार. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. घेऊन आलोय टेनिस शेवटचा बॉल आहे. सुरुवात ही नव्या पर्वाची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. स्पर्धा सातारा 53 धावा धावफलकावरती लागल्यात. त्रेपन्न धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे कुठेतरी प्रयत्न राहील की आम्ही 60 पर्यंत मजल मारू. शेवटचा बॉल आहे, सांगून जाईल की कुठपर्यंत टार्गेट सेट केलंय. ओहो, इथे मात्र या बॉलला खेळू शकले असते. हा नो बॉल आहे. हा पहिला नो बॉल तुम्हाला या स्पर्धेचा बघायला मिळतोय. अगदी बॉलर नितीन यांनी हा नो बॉल टाकलाय. मी ज्या वेळेस आंतरराष्ट्रीय क्रिकेटची चर्चा केली की डेनिस लिली ऑस्ट्रेलिया कधी नो बॉल टाकला नाही, इयम बॉथम इंग्लंड यांनी क्रिकेटमध्ये कधीही नो बॉल टाकला नाही. आता मात्र या प्रीमियर लीगचा पहिला नो बॉल तुम्हाला बघायला मिळतोय. सपल लावून खेळलाय, स्ट्रोक अगदी बॉल चाललाय फाईन लेग रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक बॅकअप देतील, बॉलला फेक करतील. 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाला की एकच. हो यस, इथे मात्र एकच धाव कंप्लीट झाले. पंचांनी बोट उचललं. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना टीम शिवनेरी 11 ने बनवल्यात 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 55 धावा आणि 56 धावांचं टार्गेट आहे टीम वेदांत. तर माफ करा, 55 धावांचं टार्गेट आहे आणि टीम
शिवनेरीला पॅनल्टी आहे प्रत्येक मॅच मध्ये 5 रनची, म्हणजे ज्या ज्या वेळेस टीम शिवनेरी बॅटिंग करेल त्यावेळेस आम्ही त्या धावा मायनस करू आणि ज्या ज्या वेळेस शिवनेरी 11 दुसऱ्या इनिंग मध्ये चेस करेल त्यावेळेस आम्ही प्रतिस्पर्धी टीमच्या स्कोर मध्ये 5 धावा आम्ही प्लस करू. आता मात्र मायनस करतोय, टार्गेट आम्ही नव्याने सेट करू या इनिंग नंबर 2 साठी. 51 धावांचं टार्गेट आहे. टीम वेदांत 11 तुमच्या समोर. येणारे बॉल 30 बॉल 51 रन्स 30 बॉल हे समीकरण. तर टॉस साठी आपण जाऊया. शैलीची जाधव सर आपल्या समोर जुळतील. टॉस आहे अर्जू 11 विपक्ष महाबळेश्वर स्पोर्ट्स. एका बाजूला अमित कदम, दुसऱ्या बाजूला सिद्धेश सपकाळ असा होईल टॉस. नक्कीच. तर हा टॉस उडवण्यासाठी गावडोशी गावचे एक युवा उद्योजक सन्माननीय रामचंद्र दादा सकपाळ आणि एक फौजी सन्माननीय विजयदादा उतेकर, दोन्ही बंधू उतेकर बंधू आहेत. दोघांना मी विनंती करतो या टॉस साठी यायचं आहे. एका बाजूला आपल्याला जर पाहायला मिळालं तर सतीश उतेकर शिव मोबाईल्स सिवूड मध्ये तुमचं त्यांचा पाहायला मिळेल आणि त्यांच्या माध्यमातून खेळणं हा संघ म्हणजे महाबळेश्वर स्पोर्ट्स. तर दुसऱ्या बाजूला संघ आहे वाकी गावचे सुपुत्र, त्याचबरोबर समाजसेवक आहेत सन्माननीय विकासभाई कदम यांचा हा संघ आहे अर्जू 11. या दोन संघांमध्ये चाललेली ही लढत भिडत काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे या स्पर्धेमधील दुसरा सामना आणि टॉस या ठिकाणी केला जातोय. तर टॉस या ठिकाणी महाबळेश्वर स्पोर्ट्सचा कॉल असणार आहे. स्विंग द कॉइन आणि काटा या ठिकाणी टॉस. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर महाबळेश्वर स्पोर्ट्स हा संघ टॉस विन होतोय. शुभेच्छा देईन. टॉस विन झाला या ठिकाणी सिद्धेश. महाबळेश्वर स्पोर्ट्सचं नाव घेतल्यानंतर पहिलं एक क्रिकेटचं पर्व असोसिएशन अंतर्गत जर कोणी स्थापन केलं असेल तर महाबळेश्वर आणि त्याचे संघ मालक शिव मोबाईलचे प्रोप्रायटर आहेत सतीशजी उतेकर, त्यांचा संघ आपण पाहतोय. टॉस विजयी झाल्यानंतर मात्र काय क्षेत्र असेल तुमचं निवडण्यासाठी? क्षेत्ररक्षण निवडलंय. याच्या मागची व्यूहरचना काय, कशा पद्धतीची असणार आणि समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा मानस असणार आहे? आमच्याकडे बॉलिंग अटॅक त्याप्रमाणे खूप छान आहे, त्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमचे जे बॉलर आहेत ज्यांच्यावरती आम्ही ट्रस्ट ठेवणार आहे तर त्यांची ॲबिलिटी काय हे आम्ही ह्या पहिल्या पर्वातच आणि पहिल्या मॅचमध्ये चेक करणार आहोत. तरी एक माफक टार्गेट किती रोखण्याचा असेल तरी सुद्धा एक आकडा आमच्यापर्यंत येऊ द्या. 40 पर्यंत त्यांना रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच चांगले गोलंदाज आहेत. आणि या स्पर्धेबद्दल जर चर्चा करायची झाली तर सिद्धेश, आज महाबळेश्वर पासून तुम्ही आज 300 किलोमीटर या धावतं रनिंग करून आलायत, काय सांगाल या स्पर्धेबद्दल? खरं म्हणलं तर हे जे आयोजन आहे हे ओपन क्रिकेट सारखंच आहे. आम्ही हे सगळं व्हिडिओमध्ये बघत असतो ओपन क्रिकेट, पण आज आम्हाला आपल्या KSKच्या माध्यमातून प्रत्यक्षात खेळायला भेटतंय याचा आम्हाला खूप अभिमान आहे. नक्कीच प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक असोसिएशन प्रत्येक खेळाडूची उत्कंठा होती. जैन अर्जू 11 संघाकडे विकासभाई कदम यांचा हा संघ पहिला विजेता. KSKचं जे पहिलं पारितोषिक जर कुठल्या संघाने टायटल जिंकला असेल तर ते अर्जू 11 संघ होता आणि दुसऱ्या सीझन मध्ये उपांत्य फेरीमध्ये रनरअप होता. आता मात्र तिसरा पर्व आहे. सर्वात प्रथम अमित, तुला त्या संघाकडून कर्णधारपद निवड झाले, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. विकासभाई कदम यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला आता बॅटिंग करायची पहिली. काय व्यूहरचना असेल? समोर तगडा संघ आहे महाबळेश्वर स्पोर्ट्स मध्ये. अतिशय सिद्धेश सारखा कर्णधार आहे, धूर्त कर्णधार म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जातं. तर कशा पद्धती त्याने तर 40 धावांपर्यंत रोखण्याचं तुम्हाला आव्हान ठेवलंय. तुझ्या मनामध्ये काय टार्गेट आहे? त्यांना किती रन बनवशील तुझ्या संघाकडून? मी ती 60 ते 70 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. फलंदाज आहेत, तुला अतिशय विश्वास आहे की 60 धावांपर्यंत जाण्याचा मजल तू ठेवू शकतो. आणि एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा तर खूप दिवस झाले चर्चेत होती आणि एकदम खूप छान असं आयोजन केलंय आणि आमच्याकडे राहुल आहे, समीर आहे. नक्कीच दोन्ही संघांना मी या ठिकाणी शुभेच्छा देईन आणि मान्यवरांना देखील मी विनंती करतो की आपण दोन्ही मान्यवर व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. तर जाऊया या मॅचचा. टॉस मात्र या ठिकाणी महाबळेश्वर स्पोर्ट्स हा संघ टॉस विन होतोय आणि महाबळेश्वर स्पोर्ट्स आणि अर्जू 11 यांना मी विनंती करेन, आपल्याला जे साई लीला एंटरप्राइजेसच्या माध्यमातून ज्या कॅप्स दिल्या गेल्या आहेत त्या तुम्ही परिधान करायच्या आहेत, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. ओव्हर टू मर्डेकर सर. तर या आपण ऐकूया या स्पर्धेमध्ये
ज्यांचा सुमधुर आवाज आपण ऐकणार आहोत. 10 वर्ष क्रिकेटची सेवा क्रिकेटच्या पटलावरती आपल्या मधुर वाणीने केली आहे. आखादी देशांपर्यंत मराठी भाषेचा डंका ज्यांनी वाजवला, अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जो आवाज जाऊन पोहोचलाय, आमच्या गुरुस्थानी असलेले आदरणीय चंदू शेट्टी सरांचा आवाज दुसऱ्या इनिंगसाठी आपण ऐकतोय. नक्कीच त्यांना आमंत्रित करतो. या सर चंदू शेट्टी सर, आपण या दुसऱ्या इनिंगसाठी आपण त्यांचा आवाज ऐकतोय. प्रदीर्घ सेवा क्रिकेट ज्यांनी केली आहे, आदरणीय चंदू शेट्टी सरांचा आवाज इथून पुढच्या इनिंगसाठी असेल. धन्यवाद निलेशजी मर्डेकर सर. जावळीचा आवाज, हा जावळीचा आवाज न राहता महाराष्ट्राचा आवाज म्हणून देखील पुढे येताना पाहायला मिळेल. नक्कीच साताराचा मी अख्ख्या महाराष्ट्राचा म्हणून देखील सांगतोय. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिला बॉल टप्पा पडतोय, थोडंसं कट होतोय, आतमध्ये येतोय आणि परंतु या चेंडूवर देखील बाईच्या स्वरूपातील एक रन येते. विजयासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर 51 आहे, कारण 5 धावांची पेनल्टी होती, त्यामुळे त्या धावा कमी केल्या गेल्या आणि 51 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. एका बाजूला जर पाहिलं तर टीम शिवनेरी, दुसऱ्या बाजूला वेदांत 11. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, संकेत आणि नितीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. संपूर्ण महाबळेश्वरचं लक्ष इकडे लागलंय. का नाही लागणार, कारण KSK प्रतिष्ठानची ही भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. आज KSK प्रीमियर लीग आहे. यावेळेला समोरच्या दिशेने बॉल खेळला जातोय. क्षेत्ररक्षक येण्याच्या अगोदर बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. धावा मिळतील 4. चौकार. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात क्या बात है. कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर आयोजित असणारी KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2022 आपण पाहत आहोत. यावेळेला थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडत बॉल थोडासा कट होतोय, जास्त शफल झाले आणि विकेट मात्र पहिली या ठिकाणी येताना पाहायला मिळते. पहिला धक्का बसतोय टीम वेदांत 11ला. संपूर्ण कोयना सोळशी कांदाटी या परिसरातील खेळाडू म्हणजे मुंबईत राहून गावपण जपणारी माणसं म्हणून मी यांचा नेहमीच उल्लेख करतो. आज गावापासून दूर आहेत ते सर्व, परंतु शनिवार रविवारच्या दिवशी एकत्र येतात. आपल्या गावासाठी क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. एक गावाचं गेट टुगेदर देखील होताना पाहायला मिळतं. आणि आज जर पाहिलं तर KSK प्रीमियर लीगचं 3रं पर्व देखील आपण पाहतोय. म्हणजे विविध गावातील खेळाडू एकाच संघात खेळतानाही आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे याची उत्कंठा खूप मोठी असेल. विजयासाठी 51 धावांचं लक्ष असताना धावफलक जर पाहिलं तर 5 वर आहे. आणि त्या मॅचमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये सूर्यकांत आढाव सर आमचे मित्र पंचांच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एक दिग्गज शशिकांत साटम सर आहेत. आज स्वतः करुणा कोटियन सर, कल्याणी घोरपडे सर हे देखील पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गुणलेखिका म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्य प्राप्त अशा गुणलेखिका प्राजक्ताताई देसाई. त्याचबरोबर ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह. यावेळेला आक्रमण केलं जात आहे. हवाई हल्ला, हवाई सफर, बॉल सीमा रेषा पार. सुरुवात ही नव्या पर्वाची. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. स्पर्धा सातारा क्या बात है. जिल्ह्यात गाजते डीजे KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. जे शेखर आहेत इकडे आज ते आपलं मनोरंजन करतील या सुमधुर गाण्यांच्या माध्यमातून आपलं. तर जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी धावसंख्या जर पाहिली तर 12 झाली आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. गौरव जाधव एका बाजूला. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न थर्ड मॅनच्या दिशेने मार्गस्थ होतोय. हल्ले 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 आणि जबरदस्त हल्ले होत आहेत या ठिकाणी. पहा आणखीन एक येतोय. चौकार. सुरुवात ही नव्या पर्वाची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK
महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. पहिलं षटक जर पाहिलं तर या ठिकाणी संपतंय. धावसंख्या 1 गडी बाद झाली आहे, ती 16. चांगली धावसंख्या, चांगला पल्ला गाठलाय या ठिकाणी. एक मोठी धावसंख्या 51 धावांचा पाठलाग करायचा म्हटलं. चांगली सुरुवात तर पहिल्या ओव्हरमध्ये होताना पाहायला मिळाली आहे, परंतु कमबॅक करावं लागेल या ठिकाणी शिवनेरी 11ला. आणि कारण विकेट घेतल्या तर दडपणात संघ कोणताही येऊ शकतो. आज या मैदानात आल्यानंतर आम्हाला अंकल यांची, संजय पाटील यांची आठवण या ठिकाणी आल्यावर नक्कीच होते. कारण करुणा सर आहेत, कल्याणी सर आहेत. कारण क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारे व्यक्तिमत्व, या परिसरातील नगरसेवक म्हणून देखील त्यांनी काम केलं. आज हयात नाही आहेत, परंतु त्यांची स्पर्धा जी नवी मुंबईतील एक मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जायची, याच मैदानात व्हायची. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. धावसंख्या जर पाहिली तर पहिल्या षटकात 16 धावा आलेल्या आहेत. एका बाजूला जर पाहिलं बॅटिंगसाठी संकेत आणि संकेतच्या जोडीला गौरव जाधव. गौरव जाधव मॅन फ्रॉम देवडी. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बिरवाडीचे संकेत शिर्के यांना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परंतु गोलंदाजीसाठी सुनील शेलार. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावांवर. आज आमचे सर्वच समालोचक मित्र देखील मग शैलेशजी असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर स्वतः निलेश मर्डेकर सर, त्याचबरोबर शैलेश जाधव सर असतील आणि त्याचबरोबर विनोद जाधव सर असतील. म्हणजे आमच्या बटवाडीच्या स्पर्धेमध्ये देखील आवर्जून त्यांना भेटलो होतो. आज जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेमध्ये या सर्व आमच्या समालोचक मित्रांचाही आवाज तुम्ही नक्कीच ऐकाल. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी होता. चांगले एफर्ट्स दाखवले गेले, प्रॉपर टायमिंग नाही होऊ शकलं, परंतु पंचांचा इशारा येतोय. बाईच्या स्वरूपातील का होईना 1 रन इकडे येताना पाहायला मिळते. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. क्रिकेटचा खेळ तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि लाडका क्रिकेटचा खेळ, ज्या खेळाने तुम्हा आम्हाला अगदी वेळ लावून सोडलाय, तेच वेळ घेऊन आलाय तुम्हा आम्हाला सर्वांना KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये, क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. यावेळेला पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्र निवडलं. 1 बाउन्स बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. धावसंख्या जर पाहिली तर 23 झाली आहे. दुसऱ्या षटकात जर पाहिलं तर मोठा पल्ला गाठला जातोय. संकेत आक्रमण करतायत, गौरव आक्रमण करतायत. बॅटिंगसाठी संकेत आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार त्यांच्या बॅट मधून आलेले आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने तिसरा येईल का? हो, आलाय. लगातारचा तिसरा चौकार. क्या बात आहे, जबरदस्त फटका. टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. धावसंख्या जर पाहिली तर 27 वर जाते. दुसऱ्या षटकात जर पाहिलं तर मोठा पल्ला गाठलाय. 3 लगातारचे चौकार या स्पर्धेमध्ये खेळण्याचा मान लगावला जातोय फलंदाज संकेत यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सुनील शेलार. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळाला होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. प्रत्येक संघ तयारीनिशी आलाय. प्रत्येक संघ ज्यावेळेला ऑक्शन झालं तेव्हा वेळपासून मात्र प्रचंड उत्कंठा संपूर्ण संघाला लागली असणार आहे. आमच्या गावातील किती खेळाडूंची निवड होते, कोणत्या संघामध्ये कोणते खेळाडू असतील, कोणता गट कशा प्रकारे आहे, कोणत्या संघाचा ड्रेस कसा आहे, या सर्वांची उत्कंठा प्रीमियर लीग मध्ये असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न होतोय आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. खेळाडू धावबाद आहेत की नाही त्यासाठी. नक्कीच धन्यवाद सर. जर पाहिलं गेलं तर यावेळी व्यासपीठावरती KSK प्रतिष्ठानमध्ये महाबळेश्वर तालुक्यामधील एक नामवंत क्रिकेटर, वय वर्ष 54, गाडवली गावचे सुपुत्र प्रकाशजी माने यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांचं देखील हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत करतो. या सर, आपण देखील स्थानपन्न व्हा. ज्येष्ठ क्रिकेटर म्हणून आपली ख्याती आहे.
नॉट आउट नाबाद ठरवलं जात आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे तब्बल 28. काय सुरुवात केली आहे, परंतु अजूनही मॅच बाकी आहे. 2 षटकं संपलेली आहेत, 28 धावा झालेल्या आहेत. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आणि 18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडू 23 धावांची आवश्यकता, हेच मैदान आहे मित्रहो. आम्हाला खूप साऱ्या खेळी इकडे आठवतात, परंतु तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून काही व्हिडिओ सर्च केले तर तुम्हाला ऋषिकेश वैद्य यांचा एक व्हिडिओ तुम्हाला आढळेल आणि तो याच मैदानात एक कारनामा त्यांनी केला होता. विजय पावले यांच्या विरुद्ध जी आक्रमणं झाली होती ना, ती याच मैदानामध्ये झाली होती. ऋषिकेश वैद्य यांनी केली होती. अंकल यांच्या माध्यमातून ती स्पर्धा होती. अशी बरेचसे रेकॉर्ड्स आम्हाला या मैदानातील आठवत आहेत. ज्यावेळेला या मैदानात श्रीकांत खरताळेला या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने खेळताना आम्ही पाहिलं आहे. याच मैदानात जर पाहिलं तर विविध संघ नेहमीच चांगला परफॉर्मन्स दाखवताना पाहायला मिळाले. खुल्या गटातील क्रिकेट नवी मुंबईतील या मैदानात देखील चांगल्या दर्जाचं झालेलं आहे. आमचे शंकर भाऊ हे देखील या स्पर्धा मैदानावर लक्ष देऊन आहेत. 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या 28 झाली आहे. आता मात्र या फलंदाजांना रोखायचं आहे. संकेतला रोखायचं कसं, गौरवला रोखायचं कसं, हा प्रयत्न करावा लागेल. क्रिकेट आहे, मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या पार होताना आपण पाहतो, छोट्यातल्या छोट्या धावसंख्येमध्ये भले भले संघ गडगडताना पाहतो. बॉल टू बॉल समीकरण असताना देखील फलंदाज अडचणी देतात आणि आता तेच करावं लागेल. इकडे दबाव वाढवावा लागेल आणि दबाव वाढवण्यासाठी काय करावं लागेल तर तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील. तुम्हाला निर्धाव चेंडू टाकावे लागतील. प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने ही मॅच जाऊ द्यायची नसेल ना तर तुम्हाला विकेट घ्यावे लागणार आहेत. आज संपूर्ण कोयना सोळशी कांदाटी परिसरातील जे क्रिकेटचे चाहते आहेत, माझ्या मते आपल्याकडे रविवारी सुट्टी असते. शनिवार रविवारच्या बऱ्याच जणांनी ऑफ घेतले असतील, परंतु या क्रीडा स्पर्धेसाठी आपले दिवस राखीव ठेवले असतील. नक्कीच आम्ही आयोजन कमिटीचं नक्कीच कौतुक करेल. आमचे मित्र विजू शिंदे यांचं देखील आभारी असेल. यांच्या माध्यमातून आमचे शैलेश भाऊ असतील, या सर्वांनी या ठिकाणी किंवा निखिल जाधव यांचं देखील विशेष आमंत्रण होते या स्पर्धेसाठी. यावेळेला थोडंसं उसळी घेतलेला चेंडू होता, बॉलला ढकललं डी पॉइंटच्या दिशेने. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 29 वर धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. तर जबात मॅचच्या दिशेने या ठिकाणी पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळेला गती कमी होती. बॉलला जर पाहिलं तर एका वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता आणि या निर्धाव चेंडूने प्रत्येक निर्धाव चेंडू दडपण वाढवेल फलंदाजांवरचं. धावसंख्या जर पाहिली तर आता 29 आहे, म्हणजे अजूनही 22 धावांची आवश्यकता. 16 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. प्रयत्न विशाल करतायत. विशाल जाधव पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील. समोर जर पाहिलं फलंदाजीसाठी स्ट्राईकवर गौरव जाधव प्रयत्न करतील धावा काढण्याचा, तर दुसऱ्या बाजूला विशाल जाधव धावा रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत या क्षणी. यावेळेला फटका खेळला समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहत राहिले. बॉल सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. 6 धावांसाठी षटकार. टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची घेऊन आलोय. टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची स्पर्धा सातारा. या षटकाराने मॅचचं गणित बदललंय. 15 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. हो, यावेळेला कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. कमबॅक केलंय. धावसंख्या पुन्हा अजूनही 14 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. एक षटकार आला, परंतु त्यातून सावरण्याचा प्रयत्न विशाल करतायत. त्याच फलंदाजाला थांबवण्याचा प्रयत्न करतायत. आज आमच्या पूर्ण पंचांच्या भूमिकेत जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट जगतातील 3 महानायक पंचांच्या भूमिकेत आहेत. यावेळेला उसळता बॉल होता, त्याला खेळलं. विकेट तर मिळते आणि ही विकेट खूप निर्णायक असणार आहे. दबाव वाढवला जाईल प्रतिस्पर्ध्यांवरचा. महत्वपूर्ण विकेट. खेळाडू बाद. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची घेऊन आलोय. टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते
KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. धावसंख्या जर पाहिली तर 35 धावा, अजूनही मॅच जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे, परंतु चेंडू जर पाहिलं तर शिल्लक आहे ते 13 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. क्रिकेट आहे, मॅच संपलेली नाहीये. प्रयत्न करतात मात्र या ठिकाणी विशाल, कारण फलंदाज माघारी परतताना पाहिला मिळाले. गौरव बाद होत आहेत. संकेतच्या जोडीला हेमंत शिंदे फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट जगतातील. गेली कित्येक वर्ष आयकॉनच्या स्वरूपात त्यांना आपण खेळताना आता आयकॉनची सिस्टम आली आहे, परंतु हा आयकॉन 25 वर्ष आयकॉन म्हणून खेळतोय. आता आपण अलीकडच्या काळात केवळ आयकॉनची चर्चा होते, परंतु हेमंत शिंदे यांना आम्ही कित्येक वर्ष ऍज अ आयकॉन पाहतोय. यावेळेला एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न तिकडे केला, बॉलची गती कमी केली, एक धाव घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेचा कॉल दिला आणि दुसऱ्या धावाने 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. पहा, तिसऱ्या धावेची भूक देखील पाहायला मिळाली हेमंत शिंदे यांच्याकडे. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. धावसंख्या जर पाहिली तर 37, अजूनही ही मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती तब्बल 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. कमबॅक करावं लागेल. पहिली मॅच कोयना सोळशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर आयोजित KSK महाबळेश्वर प्रीमियर लीगचं हे तिसरं पर्व आणि आयोजकांच्या प्रचंड मेहनतीने ही क्रीडा स्पर्धा पार पडली जाते. तिसऱ्या पर्वामध्ये प्रत्येकाची भूमिका मात्र या ठिकाणी मोलाची राहिली आहे. सर, पाणी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचंय, कळवलं जातंय. कोयना सोळशी कांदाटी, तसं पाहिलं तर कोयना धरणाच्या बॅकवॉटर परिसरामधील हा संपूर्ण परिसर, एका बाजूला स्ट्रॉबेरीचा तालुका म्हणून संपूर्ण भारतामध्ये स्ट्रॉबेरीचं सर्वात जास्त उत्पादन कुठे होत असेल तर ते महाबळेश्वर तालुक्यामध्ये होतं. त्याचबरोबर जर पाहिलं तर शौर्याचा वारसा या प्रतापगडाला आहे, कारण अगदी अफजल खानाचा कोथळा बाहेर प्रतापगडावर म्हणजे महाबळेश्वर तालुक्यामध्येच काढला गेला. आणि नक्कीच अशी ही भूमी आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील जर पाहिलं तर एक मोठा प्रकल्प कोयना प्रकल्प म्हणून ओळखला जातो. आणि या कोयना खोऱ्यातील हे सर्व बांधव आहेत आणि त्यांच्यामधील नक्कीच सह्याद्रीच्या पर्वत रांगांवरील मात्र एक महत्त्वाचा विभाग म्हणजेच महाबळेश्वर तालुका ओळखला जातो. पर्यटनासाठी जर पाहिलं तर संपूर्ण भारतात सुप्रसिद्ध आहे आणि त्यांचीच ही स्पर्धा आज आपण या ठिकाणी पाहतोय आमच्या बांधवांची.
तर या ठिकाणी एक विशेष म्हणजे ज्यावेळेला आपण ऑप्शन ठेवलं होतं, कडक शिस्त नेहमीच पाहायला मिळते KSK म्हटल्यानंतर. या ऑप्शनमध्ये आपण ज्या चुकीच्या पद्धतीने बोली लागली गेली होती त्यांचे पॉईंट अगोदरच संपले होते, त्यामुळे ही प्रत्येक मॅचसाठी त्यांना पेनल्टी आहे. 5 रनची पेनल्टी आहे आणि शिवनेरी इलेव्हनला पेनल्टी. परंतु जरी पेनल्टी असेल तरी आम्ही निर्धाराने खेळणार हे दाखवून देण्याचा प्रयत्न शिवनेरी या ठिकाणी करतायत. तर जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. बॉलिंगसाठी संजय मोरे येत आहेत. फलंदाजीसाठी हेमंत शिंदे एका बाजूला आहेत. त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये संकेत आहेत. संकेत आणि हेमंत शिंदे ही जोडी. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. चांगला बॉल, त्याचा सन्मान दिला. हळूवार पद्धतीने बॉलला ढकललं. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. वाह हेमंत शिंदे. आणि तिसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि तो करत असताना बॉल पहा अगदी सीमारेषेच्या बाहेर. चौकार. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर. तर जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी चौकार तर लगावला जातोय. हेमंत शिंदे एक मोठं नाव टेनिस क्रिकेट जगतातील. यावेळेला एज घेतली जाते. बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होईल. एक धाव तिकडे घेतली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. विकेट घ्याव्या लागतील या ठिकाणी. पहा 42 धावा. अजूनही 9 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी. ही सुरुवात आहे, कारण पुढील 3 दिवस हा रणसंग्राम क्रिकेटचा महासंग्राम रंगताना पाहायला मिळेल. अलीकडच्या कालावधीमध्ये मुंबईत राहून देखील खूप साऱ्या म्हणजे जावळी तालुका, पाटण तालुका, त्याचबरोबर महाबळेश्वर तालुका अशा मॅचेस खूप मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॉल समोरच्या दिशेने वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. क्रीडा प्रतिष्ठानची. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती पुढे जाते 4 ने. 46 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळतोय. निलेश सर, जावळी तालुका, महाबळेश्वर तालुका, कराड तालुका, पाटण यांच्या मॅच होत आहेत. आमच्या जुन्नरकरांची देखील नवी मुंबईत भरपूर संख्या आहे, परंतु अजून आम्ही पुढाकार घेतलेला नाहीये. परंतु अपेक्षा आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या जुन्नरच्याही कदाचित मॅच होतील इकडे. की सर आल्या पाहिजेत. क्रिकेटचं व्हॅल्यू वाढली पाहिजे सर. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. एक धाव घेतली गेली तिकडे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. विजयाच्या दिशेने वाटचाल. पहा संधी मिळाली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. तिसऱ्याचा होणार का? आणि हेमंत शिंदे यांनी पुन्हा एकदा तो पुकार दिलाय आणि तिसरी धाव देखील त्या ठिकाणी घेतली गेली. यावेळेला बिग हिट हेमंत शिंदे यांच्या बॅट मधून. हवाई सफर. बॉल जाईल सीमा रेषा पार. नक्कीच यासाठी त्यांना जेम्बो म्हटलं जातं. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट. आणि एकमेकांचे हस्तांदोलन होणं गरजेचं. दोन्ही टीम एकमेकांचे हस्तांदोलन करायचंय आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ